तुम्हीही चहा चपाती, दूध चपाती, गुळाचा चहा हेल्दी म्हणून घेत असाल तर थांबा. आयुर्वेद शास्त्रानुसार हे पदार्थ सतत खाणं हे तुमच्या शरीरामध्ये अनेक आजारांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रामध्ये विशेषतः चरक संहितेत विरुद्ध आहार म्हणजे दोन असे पदार्थ जे तुम्ही वेगवेगळे खाल्ले तर खूप पौष्टिक मानले जातात, परंतु विरुद्ध गुणाचे असल्यामुळे ते एकत्रितपणे खाणं, त्यांचा संयोग करणं हे मात्र विरुद्ध आहार. म्हणजे जर का तुमची इम्युनिटी कमी आहे, पचनशक्ती कमी आहे, फारसे शारीरिक कष्ट कुठलेही करत नाही, व्यायाम नाहीये आणि बराच काळ अतिप्रमाणामध्ये तुम्ही हे पदार्थ खात असाल तर पचनशक्तीवर ताण येतो, ते अन्न व्यवस्थितपणे पचत नाही. तसंच जठरामध्ये, आतड्यांमध्ये बराच काळ पडून राहतं, सडतं, आंबतं. त्यातूनच आहाराचा न पचलेला भाग आमविष शरीरामध्ये तयार होतं आणि हा जो आमविष आहे हे सायलेंट किलर सांगितलेला आहे. अनेक आजारांना ते आपल्या शरीरामध्ये बोलवतं. वात, पित्त, कफ या दोषांचा बॅलन्स बिघडवतं, सप्तधातू ना दूषित करतं. त्यातही विशेषतः रक्तधातू जो आहे तो खराब होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून मग आम्लपित्त होणं, गॅसेस होणं, त्वचेचे आजार, त्यामध्येही वांग, पिंपल्स, फंगल इन्फेक्शन्स, सतत त्वचेवर खाज येणं, शीतपित्त, सोयरायसिस किंवा काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये अगदी कॅन्सर होण्याचा धोका सुद्धा वाढतो. केस अवेळी पांढरे व्हायला लागतात, अंधांची दुखणी, पीनस हे सुद्धा सांगितलेलं आहे. दूध हे तर पूर्णान्न आहे. अगदी लहान मुलांपासून आपण सर्वच जण खूप पौष्टिक म्हणून रोज घेत असतो, परंतु ह्या दुधासोबत जर का 5 विशिष्ट पदार्थ आपण घेतले तर ते विरुद्ध आहार सांगितलेले आहेत. तर ते 5 पदार्थ कोणते आणि दुधामध्ये मग नेमकं काय टाकून घ्यावं जेणेकरून त्याचं पचन चांगलं होईल, तसंच ते आपल्याला बाधणार देखील नाही, लहान मुलांना काय द्यावं याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर हे 5 पदार्थ कोणते हे पाहण्याआधी एक साधी सोपी गोष्ट लक्षात घ्या की जे पदार्थ आपण दुधामध्ये टाकल्यानंतर दूध फाटतं तर ते पदार्थ दुधासोबत घ्यायचे नाहीत. निसर्ग हा खूप महान आहे, तो नेहमी आपली काळजी घेत असतो. त्यामुळेच असे पदार्थ जे विरुद्ध गुणाचे आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स केले आपण की ते दूध तर फाटतं, आपल्याला सहज आपण ते पाहू शकतो. पोटामध्ये सुद्धा जेव्हा हे 5 पदार्थ आपण दुधासोबत घेतो तेव्हा अगदी तसंच दूध फाटतं, त्यातून आमविष तयार होत असतं. त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच कुठल्याही प्रकारे दूध आणि मीठ एकत्रित घेणं. हे आपण कधी घेतो तर दुधाचा चहा बनवताय, त्याच्यासोबत चपाती घेताय, कणिक मळत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकतो किंवा मग दूध चपातीच काही जण खातात किंवा दुधाचा चहा आहे आणि त्याच्यासोबत फरसाणसारखे वगैरे नमकीन पदार्थ की जे बनवताना भरपूर मिठाचा वापर केलेला असतो किंवा बिस्किट, खारी, टोस्ट हे सुद्धा बनवत असताना त्याच्या पॅकवर तुम्ही वाचलं तर त्याच्या इंग्रेडियंट्स मध्ये तुम्हाला मिठाचा वापर केलेला आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे असे पदार्थ खाणं हे टाळावं. बरेच जण म्हणतील की अगदी थोडंसं मीठ वापरलेलं असतं, पण तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. पातेलभर दूध आहे आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर जरी मीठ टाकलं तरी सुद्धा ते दूध फाटतं आणि तशाच पद्धतीने आपण असे पदार्थ एकत्रितपणे खाल्ले की पोटामध्ये सुद्धा हे दूध जे आहे ते फाटतं, नासतं आणि मग त्याच्यातून आमविष तयार होऊन मघाशी सांगितलेले जे त्रास आहेत ते होऊ शकतात. दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे दूध आणि कुठल्याही प्रकारे फळं एकत्रितपणे खाणं. त्यातही विशेषतः कफ वाढवणारी फळं, केळी असेल, चिकू, सफरचंद किंवा आंबट फळं, संत्री, मोसंबी, लिंबू यासारखी. याच्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष तर वाढतो, पचन सुद्धा त्यामुळे मंदावतं. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण फळांचे मिल्कशेक किंवा केळीचं शिकरण सुद्धा अगदी कधीतरी चवीसाठी थोड्या प्रमाणात खाणं ठीक आहे, परंतु त्याचा अतिरेक नको की ते पौष्टिक आहे म्हणून जास्त प्रमाणामध्ये खाणं. आता पंचामृतामध्ये सुद्धा केळी आणि दुधाचं एकत्रितपणे आपण सेवन करत असतो, परंतु ते आपण थोडंसं अगदी प्रसाद म्हणून घेतो. तसंच त्याच्यामध्ये कफ वाढू नये, पचन स्लो होऊ नये म्हणून मध, तुळशीचं पान हे सर्व टाकलेलं असतं. तर त्यामुळे
पंचामृत हे त्याला अपवाद ठरू शकतो. तसंच फळांमध्ये सुद्धा आंबा जो आहे तर तो फळांचा राजा आहे, त्यामुळे तो सुद्धा अपवाद आहे. अगदी वर्षातून फक्त 1-2 महिने त्याचा सीझन असतो. उन्हाळा त्यावेळेला प्रचंड असतो आणि शरीराला आपल्या बळाची गरज असते, त्यावेळेला ऊर्जेची गरज असते. तर त्यामुळे ते कॉम्बिनेशन आपण करू शकतो. पण ते कॉम्बिनेशन सुद्धा तर तुम्ही घेत असाल आणि त्यामुळे पचन मंदावतं, वजन सुद्धा तुमचं अति प्रमाणामध्ये वाढतं, शरीरावर सूज देखील येऊ शकते. म्हणजेच दूध आणि मांसाहार, त्यातही विशेषतः मासे. मांसाहार हा मुळातच पचायला जड असतो आणि जर का त्यासोबत तुम्ही दूध घेत असाल तर कॉम्बिनेशन जे आहे ते पचायला अजून जास्त जड जातं, रक्ताला सुद्धा खराब करतं. त्यामुळे हे असं कॉम्बिनेशन तुम्ही जर का सतत खात असाल, कुठलेही व्यायाम, शारीरिक कष्ट तुमचे नसतील, तर त्याचा परिणाम म्हणून आमविष तर तयार होतच आणि मुख्यतः तुम्हाला त्वचेचे आजार, सोरायसिस असेल, फंगल इन्फेक्शन, पिंपल्स सतत येणं, उष्णता शरीरातली वाढणं किंवा सोरायसिस यासारखे गंभीर आजार होण्याचा सुद्धा धोका वाढतो. मांसाहार जो आहे तो पचायला अतिशय जड असतो. किमान 6 ते 8 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या पूर्ण दिवसभरामध्ये दूध किंवा दुधाचे कुठलेही पदार्थ, अगदी दही, ताक हे सुद्धा घेणं टाळावं. कॉम्बिनेशन म्हणजे दूध आणि गूळ. बऱ्याचदा गुळाचा चहा पौष्टिक म्हणून आपण ट्रेंडिंग मध्ये खूप चालतंय की साखर हेल्दी नाहीये, त्याऐवजी गूळ वापरा. गूळ हा हेल्दी आहे, त्यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर असतं. पण जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपण साधं बघतो ना की लगेचच तो फाटतो जेव्हा आपण दुधाच्या चहामध्ये गूळ मिक्स करतो. निसर्ग आपल्याला हे संकेत देत असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. सतत जर का तुम्ही असं दूध आणि गूळ एकत्रितपणे कुठल्याही प्रकारे घेत असाल तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये आम्लपित्त वाढतं, उष्णता प्रचंड वाढते आणि मग त्वचेचे आजार, कफ वाढणं, वजन, अंगावर सूज येणं, खाज येणं हे प्रकार जे आहेत ते खूप जास्त वाढतात. पूर्वजांनी सुद्धा दुधासोबत घेणं हेल्दी असतं, तर दुधात साखर ही म्हण न बनवता दुधात गूळ ही अशी म्हण बनवली असती. 5वं महत्वाचं म्हणजे दुधासोबत गोड सोडून इतर चवींचे पदार्थ, त्यातही विशेषतः तिखट किंवा आंबट चवीचे पदार्थ. दुधासोबत तुम्ही तिखट एखादी आमटी किंवा भाजी घेताय किंवा दूध घेताय जेवणामध्ये आणि त्यासोबत लिंबू पाणी किंवा लोणचं वगैरे घेतलेलं आहे, तर हे सुद्धा टाळलं पाहिजे. किंवा लिंबू पाणी सकाळी उपाशी पोटी पितात आणि लगेचच मग दुधाचा चहा सुद्धा बरेच जण घेत असतात, तर ते सुद्धा विरुद्ध आहारामध्येच येतं. किंवा रात्री झोपताना बरेच जणांना दूध पिण्याची सवय असते, लहान मुलांना वगैरे आपण देतो. पण लक्षात घ्या, जेवणामध्ये आपल्या ह्या चवी असतात, तिखट खातो आपण किंवा इतर सर्व पदार्थ असतात, तर लगेचच वरून तुम्ही दूध प्यायला तर ते सर्व काही पोटामध्ये जाऊन मिक्स होणार आहे. मग दूध फाटतं आणि अपचनाचे वगैरे जे त्रास आहेत ते तुम्हाला होऊ शकतात. लहान मुलांसाठी तर कटाक्षाने हा नियम पाळायचा आहे की जेवण आणि दूध यामध्ये लहान मुलं असतील तर किमान तासाभराचा आणि मोठ्या व्यक्तींमध्ये किमान 2 तासांचा गॅप जो आहे तो ठेवलाच पाहिजे. मग आता दुधामध्ये नेमकं काय टाकून घ्यावं की जेणेकरून त्याचं पचन चांगलं होईल, गॅस होणार नाही किंवा ते खूप हेल्दी होईल, आपल्या शरीराला मानवेल सुद्धा. सगळ्यात पहिलं त्यामध्ये सुंठ पावडर किंवा लहान मुलं असतील उगाळून किंवा मग किसून सुंठ जी आहे ती त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. सुंठ ही पाचक, मलभेदन करणारी, कफ कमी करणारी सांगितलेली आहे. शरीरामध्ये कुठेही वेदना जर का तुम्हाला होत असेल तर ती सुद्धा सुंठीच्या वापरामुळे कमी होते आणि दुधासोबत तर ती अतिशय हेल्दी सांगितलेली आहे. दुसरं म्हणजे थंडीचे दिवस आहे, तुम्हाला खूप कफाचा, सांधे वगैरे दुखतायत, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाव चमचा शुद्ध हळद पावडर सुद्धा टाकू शकता. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्णतेचा तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर हळद पावडर ऐवजी तुम्ही विलायचीची पावडर वापरू शकता. ती सुद्धा पित्त, उष्णता कमी करणारी म्हणून सांगितलेली आहे. तसंच लहान मुलांना असेल किंवा मोठ्यांना सुद्धा रात्री शांत झोप लागावी, तसंच आपल्या मेंदूच्या नसा ज्या आहेत त्या सुद्धा शांत राहाव्यात यासाठी थोडीशी अगदी चिमूटभर जायफळीची पूड सुद्धा तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकता. गोडीसाठी म्हणून आपली साधी साखर अगदी थोडीशी चालत असेल तर, किंवा मग त्याहीपेक्षा हेल्दी पर्याय म्हणजे खडी साखर जी ओबड धोबड असते, मिश्री ज्याला म्हटलेलं आहे, तर तिची मिक्सरला पूड करून देखील वापरू शकता. ती सुद्धा पित्त, उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगली औषधी सांगितलेली आहे.
तर जरूर या सर्व नियमांचं पालन करून आपला आहार जो आहे तो योग्य ठेवा. कधीही तुम्हाला कुठलं औषध घेण्याची, हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळच येणार नाही. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही शंका, प्रतिक्रिया असतील तर जरूर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जवळच्या मित्र, नातेवाईकांना शेअर करत चला आणि अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.